नमस्कार, मी रजनी फ्रंटलाईन न्यूज महाराष्ट्र या राष्ट्रीय यूट्यूब पोर्टल चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे. राधानगरी धरण फुल्ल होण्याच्या उंबरठ्यावर 82% जलसाठा, 7ही स्वयंचलित दरवाजांना पाणी, अवघे 8 फूट बाकी. सह्याद्रीत पावसाचा तडाखा, राधानगरी धरणाच्या पाणीसाठ्यात विक्रमी वाढ. गेल्या 7 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राधानगरी धरणाच्या जलसाठ्यात झपाट्याने वाढ झाली असून धरण आता पूर्ण क्षमतेने भरण्याच्या अगदी उंबरठ्यावर पोहोचले आहे. धरण तब्बल 82% भरले असून पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यासाठी अवघे 8 फूट पाणी बाकी राहिले आहे. धरणाच्या 7 स्वयंचलित दरवाजांजवळ पाणी पोहोचल्याने राधानगरी धरण लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे लक्ष आता धरणाच्या पाणी पातळीवर लागले आहे. पाटबंधारे विभागाच्या माहितीनुसार धरणाची पाणी पातळी 339.10 फूट झाली असून जलसाठा 6846.21 दशलक्ष घनफूट इतका झाला आहे. मंगळवारी सायंकाळी 4 वाजल्यापासून बुधवारी सकाळी 6 वाजेपर्यंत अवघ्या 14 तासात तब्बल 112 मिलीमीटर पावसाची नोंद झाली, तर 1 जून ते 22 जुलै 2026 या कालावधीत धरण परिसरात एकूण 2120 मिलीमीटर पाऊस झाला आहे. सततच्या मुसळधार पावसामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू असून भोगावती नदीचा प्रवाहही वेगाने वाढत आहे. पश्चिम घाटात आणखी पावसाचा अंदाज असल्याने राधानगरी धरण येत्या काही दिवसात पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता बळावली आहे. अवघी 8 फूट बाकी. आता राधानगरी धरण कधीही पूर्ण क्षमतेने भरू शकते. वाढता जलसाठा आणि नदीच्या वाढत्या प्रवाहाच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे.